तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका भटका प्रदीप या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा प्लॅन आहे आपला. ॲक्च्युली उशीर झाला आहे, सकाळीच निघालो होतो लवकर. आपण आले इकोली व्हॅलीला, जे आहे लोणावळ्याच्या पुढे तैलबैला विलेज आहे, त्याच गावामध्ये आहे. सो यायचं कसं, तर तुम्ही मॅपवर डायरेक्ट इकोली व्हॅली वगैरे टाकलं किंवा तैलबैला बेस विलेज आहे तिथं बी टाकलं तर तुम्हाला मॅपवरून येऊ शकता तुम्ही डायरेक्ट. जे पुण्याहून 80 किलोमीटर, जवळपास 80 ते 90 किलोमीटर आहे. सो आता आलं आहे आपण बेसलाच आहे, त्याच्या समोर बघू शकता ही पार्किंग वगैरे आहे इकडे, आणि बाहेर पण आहे पार्किंग समोर. सो आता आपल्याला जायचं या दिशेने. इकडे आहे तैलबैला किल्ला आणि इकडं आहे घनगड. तैलबैलाच्या साईडनं जायचे. तो चला आता जाऊया तिकडे. तर मंडळी ट्रेकला सुरुवात करू आपण. ट्रेक जवळजवळ नाही म्हणलं तर 1 तास लागेल आपल्याला, पूर्ण दरीत उतरायचे आता. सो हिजा भाऊ काय म्हणतो? हिजा भाऊ आहे आता सोबत. एवढं आहे, जरी इथं येत असाल तर तुम्ही बाहेरच्या साईडलाच गावात वगैरे थांबून ना तिथं नाश्ता वगैरे करून या, कारण खाली काहीच भेटत नाही. आणि पार्किंग पाशी इथं पाणी बॉटल किंवा स्नॅक्स अशा गोष्टी भेटतील, बाकी खाली तर काय भेटणार नाही. तर चला आता जाऊया. आपल्याला बराबर तुम्हाला कसं जायचं ते बी सांगतो. तेव्हा इकडं पण पार्किंग आहे. तो लास्ट टाइम काय झालं होतं, मागच्या सीझनला म्हणजे मागच्याच उन्हाळ्यात 9 महिन्याखाली काहीतरी ऑलमोस्ट तर गाड्या पेटल्या होत्या उन्हाने. तर काय एक्झॅक्ट रिझन माहीत नाही, पण म्हणतात आणि पेटल्या होत्या ते पण. 4 व्हीलर वगैरे तुम्ही रील्स किंवा व्हिडिओमध्ये वगैरे व्हायरल झालेलं बघितलं असतं. बघा किती गर्दी आहे. विकेंड आहे, सॅटर्डे संडे म्हणलं की यायचं असणार. शक्यतो मध्ये यायचं कधी पण, सोमवार ते शुक्रवार कधी पण या, बट विकेंडला नका येऊ. हे अशी हालत आहे बघा, बेकार. सो आता तुम्हाला जे दिसतंय समोर हा आहे घनगड आणि तैलबैला आहे, याचाच रेफरन्स न जायचे आपल्याला. चला आता असं पाहिलं आहे आपण. बेकार आहे, स्लिपरी आहे पूर्ण. शूज ग्रिपवाले लागतील. मग असं जायचे पूर्ण दरीमधून. आता येता येते उन्हाळ्यात, पावसाळ्यात आपल्याला पाय पण ठेवता येत नाही, पूर्ण पाणी खाली जातं. चला चला पटापटा, 1 तास लागेल का मर्जी, डिपेंड आहे आता तुमच्या स्पीडवरती, किती काय लवकर जाऊ शकता तुम्ही. चला आता इथं जेवढ्या शिड्या होत्या प्रॉपर, खाली आता नॉर्मलच आहे आपलं रेग्युलर कसं थोडंफार इथं शिड्या, तिथून खाली पूर्ण दगड आहेत, म्हणजे पॅच आहेत मोठमोठे, त्यातूनच जायचे आपल्याला. हो, स्टेप्स इथे एंड होतील. सो आता इथूनच आपल्याला हे या साईडनं खाली जायचे. पुढे तर मोठमोठे दगड आहेत, बट त्यातूनच जायचे. काय म्हणतो इजा? माईच्यांकडे येऊ नकाकडे तुम्ही, आम्हीच चूक नाही, काही विषय नाही तसं. हिच्याला काही कामं नाहीत, काही बोलायला लागली. या एन्जॉय करायचं असेल तर या. उन्हाळ्यात मस्त नॅचरल कुंड आहे, असं पाणी भेटतच नाही कुठं ना कुठं. चला आता हे पूर्ण हे उतरून असंच खाली जायचं इकडे. बघायचं रियालिटी किती हार्ड आहे. हे पूर्ण असे मोठमोठे दगड आहेत. ट्रेक एवढा नाही आहे जास्त, हे मोठमोठे दगड असल्यामुळे टाईम लागतो जाण्यासाठी. आहेच तसा अर्ध्या तासाचा, डिपेंड आहे आता तुम्ही किती लवकर जाता त्यावरती. इथून खाली दाखवतो तुम्हाला दरी. व्ह्यू बघा, रिस्की आहे खूप, हळूहळू गेल्यावर होईल समोरचा. सो चला जाऊ आता, ऊन पण वाढलंय बेकार. कुठं 36,000 वसूल झाले खाली? पाण्यात गेला डायरेक्ट. गोप्रो हे काय व्हिडिओ मागवली त्याची
अरे बरं कशाला टाकायचं, काय गरज आहे तेवढं व्हिडिओ करायची? आता काय होतं माहिती का, पाण्यात करायची काय गरज आहे एवढी? पंप होते जरा नाही का फुकतात बिकतात, मग जरा डूस होते. डायरेक्ट 36,000चा व्हिडिओ झाला ना, आपल्याला व्हिडिओ पण नाही भेटला. असा विषय झाला. आता एकाचा गोप्रो गेलाय म्हणून पाण्यामध्ये. काय रिस्क आहे एवढी घ्यायची, काय गरज आहे सांगा पाण्यामध्ये? बोल दादा, काय म्हणतो, कसा आहे एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप छान आहे, पण आमचं जे स्ट्रगल होतं ना ते खूप रिअल का? एकदम रिअल होतं. पुढे गेलं ना खूप मस्त आहे, बघण्यासारखं दृश्य आहे, अतिशय भारी ठिकाण आहे, बघण्यासारखं माणूस आहे. तो पुरामध्ये पावला होता. अच्छा, त्याचं नाव आहे सौरभ दादा शेटे. कोणता तो समोरचा का? आता विषय असा झाला, एक खाली कोणतरी गेला होता, सो त्यांनी काय केलं, गोप्रो होता सोबत, छातीला ते किट भेटते ना, ती लावला आणि पाण्यात उडी मारलाय तो वरतून, तर तो गोप्रो गेला पूर्ण पाण्यात. काय गरज आहे मला सांगा बरं? पोहा, हा गोप्रो ठेवा साईडला, थोडं सिनेमॅटिक घ्या एक दोन आणि पोहा एन्जॉय करा आणि रिटर्न जावा. काय गरज आहे तेवढी पाण्यातून शॉट घ्यायची? गेला ना गोप्रोला, हा काय गरज आहे? काय गरज होती? गेलं झालं, बोंबलं, सगळे पैसे गेले, सगळे गेले. आता शोधतोय, नाही भेटत ते. रिस्की आहे, जाऊ आलो खाली. रिस्की आहे बरं, काय करणार आता, उतरावं लागते. कुछ पाने के लिए कुछ खाना पडता है. चला, असेच आहेत हार्ड स्पॉट खाली, पूर्ण हा पॅच उतरायचं एवढा. चला आता, हा 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 तर इकडे एक आहे पूर्ण पॅच. असंच आहे आपल्याला एंडपर्यंत असंच भेटणार आहे, पूर्ण अपडाऊन पॅचेस. इकडं पण आहे, हे बघा. आता हे पण उतरून जायचे आपल्याला. तरी मला एक म्हणायचे, तुम्ही येता इथल्या सुंदर ठिकाणी एवढ्या चांगल्या, तरी असं कचरा का करताय तुम्ही? ही एकतर नॅचरल कुंड आहे, एवढं भेटत नाही सहसा. भेटतं, फ्री आहे, एन्जॉय करा ना. इथं येऊन बाटल्या टाकणार, रॅपर्स टाकणार, खावा पिवा बॅग वगैरे आणता ना सोबत, त्यामध्ये टाकून द्यायचं. आपण जर ही करणार नाही तर कोण करणार? तुम्हाला सगळीकडे तीच दिसतील, कचराच आहे इथं. दाखवतो पुढे बी. आलं लक्षात आलं मला, ते म्हणले ते. काय गरज आहे रे पाण्यात एवढं गोप्रो हे करून हे करायचे? वरतून घे ना शॉट, काय पाहिजे एक दोन बस. गेलं नाही, इन्व्हेस्ट केल्याला गेलं. आमच्याकडे आयफोन बसायला बाजूला त्याला नका नादच करायचं नाही. त्यांच्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे तो आता. खूप अपेक्षा घेऊन जात असताना ना खूप जास्ती गर्दी आहे खाली. संडेला तर यायलाच नाही पाहिजे. हेच रियालिटी आहे. हे रील्स काय मंडे टू फ्रायडे वगैरे काढतात येऊन. हा, चॅनलचं नाव काय तुमच्या? भटका प्रदीप. हा, सो आता बघा, हे अशी राहते रियालिटी. तुम्हाला दाखवतो आता ॲक्च्युली रियालिटी काय. मंडळी इजाभाऊचं स्ट्रगल बघू आता. हवी पॅच पूर्ण बेकार आहे. इजाभाऊ कसा आहे? ये हळू ये, पूर्ण स्लिपरी आहे, पडलाय खाली गेला डायरेक्ट. जाऊन आले दादा? किती आहे अजून इथून? 15 मिनिट. गर्दी असेल खूप. मजा नाही. मजा नाही, जाऊ दे आता. आलोय तसं थोडंसं गर्दीमुळे. चला आता जाऊ. बढिया ब्रो, एकदम राईट. हे असा जुगाड करायचं सह्याद्री मध्ये, मस्त आहे. राईट, काय टेन्शन नाही, काय नाही. चल भेटली चालल्या नाही, आलोय खाऊन आलो. हेच तर मजा आहे सह्याद्रीची. यायचं आपलं घेऊन मस्त तिथं बनवायचं राईट मध्ये. ते एकच म्हणणं आहे, या तुम्ही मजे करा, पार्टी भेटी करा, पर कचरा इथं नका करू, बॅगमध्ये घेऊन जा. अशा पॉईंटला आहे, मला पॉईंट दाखवतो इथून पाठीमागला व्ह्यू दाखवतो. खूप रिस्की आहे, थांबा जरा दाखवतो. आणि आपण आता इथून नॉनस्टॉप गेलो तर एक 10 मिनिटावर जवळ आहे आपण ऑलमोस्ट. हो, मागचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त, पूर्ण दरी आहे बघा. समोर दिसत आहेत का? आणि निसटला ना, गेलं डायरेक्ट खाली. सो आणि स्लिपरी आहे ना पूर्णच. शूजला ग्रिप पाहिजे मेन म्हणजे. जाऊ थोडंफार सिनेमॅटिक घेऊ, पोहता आलं तर पोहू. गर्दी आहे म्हणून खूप.
काय करणार आता, मध्ये आपल्याला सुट्टी नसते, संडे सॅटर्डे संडे सुट्टी असते, ऑप्शन नाही आता काही. आलोय जवळ आपण, आवाज यायला बघा. हे बघा ट्रेकिंग जर करायचे असेल तर या इथं एक नंबर आहे. सगळी जिरती बराबर. जिरली का? एक नंबर आहे होय. उद्या कंपनी जायचं. चला चला गाईज, आत्ता आलोय आपण आता त्या पॉइंटला, दाखवतो इकोलीवाली. हे बघा गर्दी, बाप काय गर्दी आहे. काय हालत आहे, तिकडून खाली जायची लय गर्दी आहे. अरे संख्या कपडे काढायची सुद्धा जागा नाही की. रियालिटी बघितलो सॅटर्डे संडे काय गर्दी. हे शेवटचा टप्पा आहे, एवढा हार्ड आहे. तर दोरी बांधलेली आहे, दोरीला धरून जावं लागेल आपल्याला. जाऊ आता हळूहळू, रिस्की आहे, जाऊ आरामात. बघा सगळी वाट लावली, गाणे काय लावताय. नॅचरल आहे तर मजे करा ना, सायलेंट रिलॅक्स. आता आलोय खाली पूर्ण, बसलोय. थोडंसं गर्दी बेकार आहे, पोहावं की नाही पोहावं तेच नाही समजत. बघू थोडंसं पोहू वाटलं तर 2 फोटो काढू, रिलॅक्स होऊ आणि इथून निघूया. बेकार गर्दी आहे बघ. हिच्या काय करायचे, काय हालत, बेकार बेकार गर्दी आहे. बघू आता काय होतंय काय. मंडळी झाले आता पोहून घेऊन. कसं वाटायला हिच्या? गार वाटायला, गार. बरं आहे का, विषय क्लोज एकदम एक नंबर आहे. बढिया स्पॉट आहे, वर गर्दी आहे मेन म्हणजे. बघा गाईज, सोमवार ते शुक्रवार या, सोमवार ते शुक्रवार या कधी बी गर्दी नसते. बरी सॅटर्डे संडे म्हणलं ना बेकार बेकार गर्दी नसते. हा तुम्हाला दाखवतो गर्दी किती. मस्त पाहून बसलो, हिच्याबरोबर वाटलं का रिलॅक्स एकदम चिल. सांगतो गाईज ती स्पॉट आहे का, तिथून जंप मारायला लागले पुरी. बघा पुरी जंप मारायची, असं जंप मारून खाली येतं. इथं डीप आहे, इकडे एवढं नाही आहे, इकडं डीप आहे जास्त. आता जंप बघू आपण. एक ऑब्झर्व केलं मी की नॅचरल कुंड आहे, करा मजे करा, एन्जॉय करा. बरं इथं या, पार्टी करा, बरं कचरा नका करू. काय म्हणतो मित्रा? बरोबर आहे. हां, हे कचरा करणं योग्य नाही. हां, स्वच्छता राखलं पाहिजे प्रॉपर. आता मी येताना एवढं ऑब्झर्व केलं किंवा इथं बी पूर्ण कचरा आहे, बॉटल आहेत किंवा रॅपर्स आहेत. या ना मजे करा, खावा. बॅग आणताना सोबत बॅगमध्ये टाकायचं, बस एन्जॉय करायचं. हाँ तो भाई बोल रहे थे कि मागचा व्ह्यू कसा आहे, विषय मोकार गर्दी आहे. हे बघा पाठीमागे पूर्ण सह्याद्री. मंडळी आता झाले आपलं पोहून वगैरे, मस्त एन्जॉय करून थोडं रिलॅक्स झालो, चिल झालो. हिच्या कसं वाटायलं? कसं वाटायलं? बढिया. आता ऊन वाढले, पोळायला लागले. आता मस्तपैकी खाऊन पिऊन बी झाले आपलं. तर बघा काय हालत आहे. आणि कुठं बसले बॅग घेऊन. मोक्कार क्राऊड आहे, मोक्कार. बघा क्राऊड, बघा क्राऊड. मोक्कार संडेचा क्राऊड आहे, त्यामुळंच आपण इथं बसलोय. सो आता जाऊ लवकरात लवकर. किती वाजले ना? 2 वाजले वाटतं. 2 बी वाजलेत. आता जाऊ रिटर्न. अजून आपल्याला 2 तास लागतात जायला. लेट जर निघालो तर परत ट्रॅफिक लागणार. चला जाऊया लवकर. मंडळी अशा प्रकारे आपलं इकोली व्हॅली एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता निघालो आहे आपण. सो एक्सपिरियन्स एकदम बढिया आहे. कसा आहे हिजा? एक नंबर. एक नंबर का? सगळ्याला सांगतो का या म्हणून? या या. हां या. फक्त एवढा इथं मॅटर करते पाणी,
बाकी काही नाही तर नाही बरं, पाणी लागते खाली, पाणी भेटत नाही, बेसपासूनच पाणी घेऊन जावं लागते आपल्याला. सो चला आता, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर अजून आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा फटाफट. सो चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय.